नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार. माझं नाव प्रणती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आता गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडवा एक असा सण असतो ना जिथे इतकं छान आपल्याला तयार व्हावंसं वाटतं आणि बऱ्याच वेळा आपल्याला मेकअप येत नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने सांगणार आहे की गुढीपाडव्यासाठी तुम्ही कसं तयार होऊ शकता. आणि आजचा जो आपण मेकअप लुक क्रिएट करणार आहे ना तो सोपासुद्धा असेल, प्लस हा समरच्या हिशोबाने खूप चांगला आहे. लाईट मेकअप आपण करणार आहोत, पण ॲट द सेम टाईम तो मेकअप खूप सुंदर दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण शेवटला नवीन सबस्क्रायबर्सचे शाउटआउटसुद्धा देणार आहे. तर चला, आता जास्त वेळ वाया घालवायला नको, लगेच व्हिडिओ स्टार्ट करू. तर आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जे पण प्रॉडक्ट्स यूज करणार आहेत ते खूप चांगलेसुद्धा असणार आहेत, प्लस ते खूप अफोर्डेबलसुद्धा असणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे यापैकी कोणताही प्रॉडक्ट नसेल तर तुम्ही आत्ताच मागवू शकता किंवा दुकानात जाऊन घेऊन येऊ शकता, कारण हे इझिली अवेलेबलसुद्धा आहेत आणि खूप चांगलेसुद्धा आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर सगळ्यात आधी प्रायमरने आपण सुरुवात करणार आहे आणि प्रायमरसाठी मी हा स्विस ब्युटीचा रिअल मेकअप बेस प्रायमर यूज करत आहे. आणि हा एक हायलायटिंग इफेक्ट देतो, म्हणजे हा प्रायमरचा तर काम करतोच, पण त्याचबरोबर ना हे वापरल्यानंतर तुमच्या स्किनवरती ग्लोसुद्धा येते. फक्त मी हा कमी वापरणार आहे, कारण आता उन्हाळा आहे आणि आपल्याला जास्त असे क्रीमी प्रॉडक्ट्स नाही वापरायचे आहेत. त्यामुळे मी थोडंसं कमी वापरत आहे. आणि जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुम्ही एक जेल बेस्ड प्रायमरसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये इनसाईडचा प्रायमर हा खूप चांगला आहे, प्लस हा खूप अफोर्डेबलसुद्धा आहे. आणि जर ड्राय स्किन टाईप आहे तर हा स्विस ब्युटीचा इल्युमिनेटिंग प्रायमरसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर बघू शकता की आपण फक्त प्रायमर लावलेला आहे आणि किती छान ग्लो आलेला आहे. आणि तुमच्यापैकी बरेच जण मला माझ्या स्किनसाठी कॉम्प्लिमेंट करत असता. तर मी माझ्या स्किनसाठी काय काय करते हा व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकणार आहे, सो स्टे ट्यून. तर आता आपण काय करणार आहे, आपला प्रायमर झालेला आहे. त्यानंतर फाउंडेशन आपण अवॉइड करणार आहोत. आपण एक लाईट वेट बेस करणार आहे. त्याच्यासाठी आज आपण काय करणार आहे, CC क्रीम आज आपण यूज करणार आहोत. तर CC क्रीम जो मी आज यूज करणार आहे तो आहे हा लॅक्मेचा CC क्रीम आणि ह्याचा शेड आहे 01 बेज. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये SPF 30सुद्धा आहे, त्यामुळे हा अजून एक प्लस पॉईंट आहे. तर अगेन थोडंसं कमी प्रॉडक्टच यूज करायचं आहे. आणि आता ह्याला मी काय करणार आहे, हातानेच ब्लेंड करणार आहे. कानाला अजिबात विसरायचं नाही. आणि मानेला सुद्धा विसरायचं नाही. आणि बरेच जण ना मेकअप जेव्हा करतात तर फेसला मेकअप करतात आणि नेकला करत नाहीत, आणि तो लगेच फरक दिसून येतो. चेहऱ्याचा कलर वेगळा दिसतो, मानेचा कलर वेगळा दिसतो. त्यामुळे असं नाही करायचं. नेकला सुद्धा प्रॉडक्ट यूज करायचं. ह्यानंतर आपण यूज करणार आहे कन्सिलर. कन्सिलरसाठी मी हा इनसाईडचा कन्सिलर पॅलेट यूज करत आहे. हा खूप मस्त पॅलेट आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्ससुद्धा आहेत ज्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता. आणि आता बरेच जण मला विचारतात की प्रणती, माझ्या डोळ्यांच्या खाली खूप काळा आहे, खूप डार्क सर्कल्स आहेत, तर त्याच्यासाठी मी काय करू. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कन्सिलरने तुम्ही खूप छान पद्धतीने डार्क सर्कल्सना हाईड करू शकता. आता जर तुमच्या डोळ्यांच्या खाली एकदम जास्तच डार्क सर्कल असतील तर तुम्ही काय करू शकता, सगळ्यात आधी ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता. आणि आता मला सध्या जास्त अंडर आईज नाही आहेत, त्यामुळे मी काय करणार आहे, जो माझा शेड आहे तो मी माझ्या अंडर आईजसाठी यूज करणार आहे. आणि आता जर तुमचे जास्त डार्क असतील तर सगळ्यात पहिला तुम्ही ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता. म्हणजे फाउंडेशन लावण्याच्या आधीसुद्धा ऑरेंज कलर करेक्टर यूज करायचं. त्यानंतर तुम्ही फाउंडेशन लावून मग त्याच्यावरती परत एकदा कन्सिलर यूज करून डार्क सर्कल्सना कवर करू शकता. तर आता मी काय करत आहे, थोडंसं कन्सिलर यूज करत आहे माझ्या अंडर आईजसाठी. आणि परत एकदा मी हा माझ्या बोटांनीच ब्लेंड करत आहे. फक्त कन्सिलर जेव्हा आपण लावतो
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कन्सिलरला पसरवायचं नाही, जिथं आपण कन्सिलर लावलेला आहे तिथंच तो ब्लेंड करून घ्यायचा. आता हा शेड मी डोळ्यांच्या वरती सुद्धा घेते कारण इथे सुद्धा डिस्कलरेशन आहे. आता कन्सिलर आणि फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि ह्याला सेट करण्यासाठी अफोर्डेबल रेंजमध्ये खूप छान लूज पावडर आहे, तो आहे हा लॅक्मेचा रोज पावडर. तर ह्याचा शेड आहे सॉफ्ट पिंक, तर हा मी यूज करणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली मेकअपला सेट करायला अजिबात विसरायचं नाही, कारण बऱ्याच वेळा आपल्याला घाम येतो आणि तो आपला मेकअप जो आहे तो मेल्टडाऊन होऊ शकतो. तर कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर नक्की यूज करायचं. आता आपण काय करणार आहे, फेसला कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर यूज करणार आहे. जर तुम्हाला कॉन्टोरिंग करायचं नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता किंवा जमत नसेल तर अवॉइड करू शकता. फक्त ब्लश आणि हायलायटरसुद्धा यूज करू शकता. अफोर्डेबल रेंजमध्ये एक चांगला प्रॉडक्ट जो आहे तो आहे हा स्विस ब्युटीचा चिक एबू प्रॉडक्ट. आणि ह्याचे जे शेड्स आहेत हे खूप पिगमेंटेड आहेत, त्यामुळे मला हा खूप आवडतो. तर ह्यातला मी काय करणार आहे, सगळ्यात आधी कॉन्टोर शेड घेणार आहे, म्हणजे ब्राऊन कलरचा शेड. कॉन्टोरिंग म्हणजे ब्राऊन कलरचा शेड घेणार आहे. एक्सेस जे आहे ते काढून टाकायचं, कारण बऱ्याच वेळा ना ह्याचा पिगमेंट खूप जास्त आहे, त्यामुळे जर तुम्ही डस्ट ऑफ केला नाही ना तर खूप जास्त डार्क येतो. त्यामुळे ह्याला एक्सेस जे आहेत ते डस्ट ऑफ करायचं. आणि कॉन्टोरिंग करताना जो आपला कानाचा वरचा पॉईंट आहे त्या दिशेमध्ये आपण कॉन्टोरिंग करणार आहे, वरच्या साईडला करायचं. आणि जॉ लाईनला जेव्हा तुम्ही कॉन्टोरिंग करता तेव्हा खालच्या दिशेनं करायचं. आता ह्यातलाच मी ब्लश यूज करत आहे. आणि आता हायलायटर यूज करूया. ह्याचा हायलायटर सुद्धा खूप पिगमेंटेड आहे, तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. नाकाला जेव्हा तुम्ही हायलाइट करता ना तेव्हा नाकाचा पॉईंट आणि जिथं आपले आयब्रोचा जो हा सेंटर आहे फक्त तिथं हायलायटर लावायचं. पूर्ण नाकाला लावण्याची गरज नाही आहे, फक्त हा टोक आणि हा टोक इथंच लावायचं, म्हणजे तो छान दिसतो. ओके, आता ऑलमोस्ट आपला फेस मेकअप झालेला आहे आणि आता आपण डोळ्यांचा मेकअप करू, जो की अगेन खूप सिंपल असणार आहे. त्या डोळ्यांच्या मेकअपमध्ये मी हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे आणि आपण न्यूट्रल मेकअप करणार आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, हा लाईट ब्राऊन शेड घेणार आहे आणि हा ॲज अ बेस यूज करणार आहे मी. आता ह्यातला डार्क ब्राऊन जो शेड आहे तो घेणार आहे. हाच ब्रश वापरते जो आपण मगाशी वापरला होता. आउटर कॉर्नरला मी यूज करत आहे हा कलर आणि थोडासा ह्याला मी आतल्या साईडला ब्लेंड करत आहे. आता मी काय करणार आहे, आता ह्याच पॅलेटमधला हा शिमर शेड मी यूज करणार आहे आणि अगदी फिंगर टिपवरती घेतलेली आहे, काही ब्रश यूज करण्याची गरज नाही. आणि हा सेंटरपासून मिडपर्यंत आपण लावणार आहे.
बघा किती सुंदर वाटत आहे आणि काहीही एफर्ट्स घेतलेले नाही आहेत, फक्त 5 मिनिट पण नाही लागले याला करायला. आता सेम इकडे करून घेणार आहे. आता नेक्स्ट आपण यूज करणार आहे काजल आणि हा मेबेलिनचा काजल आहे, कोलॉसल काजल. आणि आज थोडा काजल आपण बोल्ड करणार आहे कारण मी लायनर नाही लावत आहे आज. तर काजल आपण लावलेला आहे आणि बरेच जण मला एक प्रश्न विचारतात की काजल स्मज होतो, तर त्यासाठी काय करायचं. तर अजून एक हॅक तुम्हाला सांगते. जर तुम्ही असं बोल्ड काजल लावला असाल तर तुम्ही काय करू शकता, ब्लॅक आय शॅडो घ्यायचं आणि फक्त खाली लावायचं थोडंसं त्याला, म्हणजे तो स्मज नाही होणार. जिथं तुम्ही काजल यूज केलेला आहे ना त्याच्यावरती थोडंसं ब्लॅक आय शॅडो यूज करायचं. आता आयब्रोसाठी आयब्रो पेन्सिल यूज करणार आहे. तुमच्याकडे जे पण आयब्रो पेन्सिल आहे ते तुम्ही यूज करू शकता. मी हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. त्याला एक साईडला स्पूली असतं आणि दुसऱ्या साईडला आयब्रो पेन्सिल. लिपस्टिकसाठी मी यूज करणार आहे हा मेबेलिनचा लिपस्टिक आणि ह्याचा शेड आहे 02. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी क्विकली घेणार आहे. आणि मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा ना बऱ्याच जणांचे नेम्स जे असतात ते निघून जातात, सुटतात. त्यामुळे जर तुमचं नाव चुकून आला नसेल व्हिडिओमध्ये तर प्लीज डोंट बी अपसेट आणि परत एकदा तुमचं नाव लिहा, सो दॅट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पिक करून घेईल. कारण इतके सारे नाव असतात ना की कमेंट्स रीड करत करत खाली एखाद दुसरा मिस होऊन जातो. त्यामुळं जर तुमचंही मिस झाला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये परत एकदा तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. तर चला आपण क्विकली सबस्क्रायबर शाउटआउट देऊया. आणि मैत्रिणी, जर तुम्ही नोटीस केला असाल तर माझा पूर्ण लुक कंप्लीट झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी मस्कारा लावायचं विसरली आहे. पण तरीही लुक चांगला वाटत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मस्कारासुद्धा लावू शकता, पण असंही खूप चांगलं वाटत आहे त्यामुळे मी असंच ठेवणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, थँक्यू सो मच कीर्ती भोर, थँक्यू सो मच ममता गालोले, थँक्यू सो मच शीतल रावराजे, थँक्यू सो मच धनश्री भमारे, थँक्यू सो मच रेश्मा जगताप, थँक्यू सो मच अर्चना बहालकर, थँक्यू सो मच वर्षा माने अँड थँक्यू सो मच हर्षा खानते. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही देखील माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असेल आणि माझा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहा, सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासुद्धा शाउटआउट देईन. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.